LCBचे ऑपरेशन यशस्वी. खामगाव शहरातील घरफोडीचा छडा लावला. 1,20,000चा मुद्देमाल जप्त. 3 आरोपी अटक. खामगाव शहरात घडलेल्या घरफोडी प्रकरणाचा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने छडा लावत 1,20,054 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला असून 3 आरोपींना अटक करण्यात आली आहे. पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांच्या आदेशावरून व अप्पर पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. दिनांक 29 ऑगस्ट 2025 रोजी शशांक पद्माकर देशपांडे राहणार केलानगर खामगाव यांनी शहरात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. 23 ते 27 ऑगस्ट दरम्यान त्यांच्या घरी अज्ञात चोरट्यांनी प्रवेश करून कपाटातील मोबाईल, CCTV, DVR, डोंगल, लॅपटॉप, चांदीचे दागिने, नाणे, व्यायामाचे डंबेल्स अशा एकूण 55,500 रुपयाच्या वस्तू चोरल्या होत्या. खामगाव शहर पोलीस ठाण्यात येथे या प्रकरणी गुन्हा क्रमांक 349/2025 भादवी कलम 331-3-4-305 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. स्थानिक गुन्हे शाखा बुलढाणा यांनी प्रकरणाचा समांतर तपास करत 3 संशयित आरोपींना अटक केली असून यामध्ये पंकज संजय देशमुख वय 26, अनिकेत गणेशराव देशमुख वय 23, अभिषेक भीमराव हेलोडे वय 21 तिन्ही राहणार खामगाव यांचा समावेश आहे. या आरोपीकडून चांदी 270 ग्रॅम किंमत 33,554 रुपये, लॅपटॉप 1 नग किंमत 16,500 रुपये, मोबाईल 3 नग किंमत 30,000 रुपये असा एकूण, मोटारसायकल किंमत 40,000 रुपये असा एकूण 1,20,054 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. सदर आरोपींना पुढील कायदेशीर कारवाईसाठी खामगाव शहर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले असून प्रकरणाचा तपास खामगाव पोलीस करत आहे. अन्य आरोपींचा शोधही सुरू असल्याने पोलिसांनी सांगितले आहे. या यशस्वी कारवाईचे मार्गदर्शन पोलीस अधीक्षक निलेश तांबे, अप्पर पोलीस अधीक्षक श्रेणिकलोडा खामगाव यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला. आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा.